डॉक्टर शरद सालफळे यांनी लिहिलेल्या गुलकंद या कथासंग्रहातील मला आवडलेली आणि मनाला भावलेली एक गोष्ट मी आपल्यासमोर सादर करत आहे. गोष्टीचं नाव आहे ग्रेसी द ग्रेट. ख्रिसमसमध्ये ग्रेसीचा वॉर्ड खूप सजायचा. तोरणं लागायची, स्टार्स चमकायचे. साऱ्या अटेंडंट्स आणि पेशंटच्या नातेवाईकांना ग्रेसी कामाला लावायची. केक वाटले जायचे आणि सारेजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि ग्रेसीला शुभेच्छा द्यायला जमायचे. अशी ही सॉफ्ट बट स्ट्रिक्ट ग्रेसी आपल्या वॉर्डच्या ॲडमिनिस्ट्रेशनकडे खूप बारकाईने लक्ष द्यायची, पण स्वतःबद्दल कधी सांगायची नाही. तिच्या पूर्वायुष्याबद्दल ती कुणाशीच बोलत नसे. तिला खूपशा मित्रमैत्रिणी पण नव्हत्या. आपण बरं आणि आपलं काम बरं असा तिचा फॉर्म्युला असायचा. ग्रेसीचे नातेवाईक कुठेतरी गोव्यात आहेत असं कळायचं. ग्रेसीनं कुठली तरी दुःखे भोगली असावीत, काही घाव सोसले असावेत असा आमचा अंदाज. कधीकधी तर ती तिच्या ड्युटी रूममधून समोरच्या पार्कमध्ये शून्यात नजर लावून कुठेतरी हरवल्यासारखी बघत बसायची. तिचं गूढ कधी आम्हाला कळलंच नाही. माझी हाऊस सर्जनची पोस्ट संपल्यानंतर रजिस्ट्रार म्हणून माझी दुसऱ्या वॉर्डात नियुक्ती झाली, तरी पण वॉर्ड 11कडे ग्रेसी आम्हाला भेटायला यावंसंच वाटायचं. ग्रेसीचं विश्व छोटंसंच होतं. तिची दुःखाची कारणं आणि सुखाची प्रयोजनं फार साधी असायची. वॉर्डातल्या सिरियस पेशंट्सबद्दल ची चिंतेनं बोलायची आणि छोट्या छोट्या बाल पेशंटबरोबर खेळूही लागायची. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी नागपूर सोडताना मेडिकल कॉलेजच्या 9 वर्षांच्या स्मृती सोबत घेऊन जाणार होतो. ग्रेसी आम्हाला भेटायला आणि तिचा निरोप घ्यायला मी वॉर्ड नंबर 11मध्ये गेलो. माझ्या येण्याची चाहूल ग्रेसीला आधीच लागली असावी. तिनं एक छोटासा फेअरवेल समारंभच ठेवला होता. ग्रेसीचा निरोप घेताना मला जड जात होतं. ग्रेसी म्हणाली, "डॉक, यू विल डू वेल इन लाईफ. यू विल बी अ गुड डॉक्टर. गॉड ब्लेस यू. बट ऑलवेज रिमेंबर युअर अम्मा." मी म्हणालो, "ग्रेसी अम्मा, बिग बॉसनं सर्जरी शिकवली, पण पेशंटशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे तुझ्याकडूनच शिकलो. पेशंटच्या वेदना या आपल्या सहवेदना आहेत हेही तुझ्याकडून शिकलो. ग्रेसी अम्मा, तुझी नेहमी आठवण राहील. आय विल बी ऑलवेज थँकफुल टू यू." मध्यंतरी कॉन्फरन्सच्या निमित्तानं नागपूरला गेलो. ग्रेसीच्या वॉर्डमध्ये जाऊन तिला भेटलो. "वेलकम डॉक" असं म्हणून तिनं स्वागत केलं, पण त्या हसण्यातली खिन्नता मला जाणवली. ग्रेसी खंगल्यासारखी दिसत होती. मी विचारलं तर ती म्हणाली, "आय एम ऑल राईट डॉक." पण स्वतःच्या प्रकृतीविषयी बोलण्याचं तिनं टाळलं. कोण कोण कुठे कुठे आहेत, बिग बॉस काय म्हणतो वगैरे साऱ्या गोष्टींची उजळणी झाली. हाऊ वंडरफुल वेअर दोज डेज म्हणून जुन्या आठवणी काढल्या. ती हसली देखील, पण मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. ग्रेसी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे, काही सांगत नाही आहे, विषयांतर करते आहे, हे सतत जाणवत होतं. कामामध्ये मी पण ग्रेसीला विसरून गेलो. मध्यंतरी माझ्या कलिगचा फोन आला. "आमचे बिग बॉस नागपूरला यायचे आहेत. त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर ठेवलं आहे. तू पण जरूर ये." या निरोपामुळे मी परत नागपूरला गेलो. बिग बॉसला पद्मविभूषण मिळालं होतं. त्यांचा अभिनंदन सोहळा पार पडला. सारेजण जुन्या दिवसांच्या स्मृतिरंजनात आनंदले. दुसरे दिवशी सकाळी ग्रेसीच्या वॉर्डात गेलो. तेथे ड्युटीवर नवीन नर्सिंग सिस्टर आल्या होत्या.
त्यांना ग्रेसीबद्दल विचारलं. त्यांनी न बोलताच साईड रूमकडे नुसतं बोट दाखवलं.